आम्हाला खूप आनंद होतोय की जे बाकीच्या राज्यांमध्ये नाही होऊ शकलं ते महाराष्ट्र राज्य करत आहे. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना झाली. आपण सगळ्यात मोठं अनुदान भारतातलं महाराष्ट्रात देतोय. 50 रुपये प्रतिदिन प्रति देशी गाय परिपोषण देतोय. आपण प्रत्येक तालुक्यात एक गोशाळेला 25 लाखापर्यंतचं शेड निवारा उपलब्ध करून दिलेला आहे. ऑलरेडी त्याचं वाटप झालं आहे. आणि पुढचं पाऊल असं होतं की आम्ही जेव्हा सर्वे केला आमच्या लक्षात आलं की आत्ता जो काही 32 रुपये 50 पैसे हा शेतकऱ्याचा दुधाचा दर आहे, गाईच्या दुधाचा, त्या गाईच्या दुधाचा दर हा खऱ्या अर्थाने होस्टन आणि जर्सी गाईचा आहे. देशी गाईचा हा दर नाही. देशी गाईला दुधाला खूप डिमांड आहे, ज्याला आपण A2 मिल्क म्हणतो. पुण्यामध्ये कमीत कमी 120 रुपयांनी विकलं जातं, मुंबईत 150 रुपयांनी विकलं जातं, तरीही मिळत नाही. म्हणून आम्ही एक पाऊल उचलतोय की आता महाराष्ट्रामध्ये देशी गाईची सेपरेट डेअरी येणार आहे, त्याचा ब्रँड बनणार आहे आणि याचं कलेक्शन सेंटर काय असावं, कसं असावं. आणि शेतकऱ्याला माझा अंदाज आहे 32 रुपये 50 पैसे जो दर आहे कमीत कमी डबल दर त्याला तो मिळेल आणि समोर रेट पण आहे आपल्याला. त्यामुळे हे खूप मोठी गोष्ट येणाऱ्या काळात महाराष्ट्रात. आणि राज्यामध्ये आत्ता ज्या संकरित गायी असतील आणि देशी गायींचं प्रमाण किती असेल असं वाटतं? आत्ता महाराष्ट्रामध्ये 1,39,00,000 देशी गोवंश आहेत. त्याच्यामुळे गावठी ब्रीड म्हणतो म्हणजे क्रॉस ब्रीड ते जवळजवळ 40 लाख आहे आणि देशी प्युअर देशी गोवंश हा 21,40,000 आहे.